नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या चालू घडामोडीच्या भागामध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आणि या भागामध्ये आपण आजच्या दिवशी जे महत्त्वाचे प्रश्न असणार आहेत त्या प्रश्नांचा या ठिकाणी आपल्याला विचार करायचा आहे। ज्या प्रश्नाच्या माध्यमातून परीक्षेमध्ये आपल्याला जे काय कठीण जे काय मुद्दे आहेत ते मुद्दे आपल्याला विचारात घ्यायचे आहेत आणि जेणेकरून परीक्षेमधला चालू घडामोडी या भागावरचा एकही मार्क्स हा मायनस झाला नाही पाहिजे याची आपल्याला काळजी घ्यायची आहे। आणि विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या समोर हा पहिला प्रश्न आहे। हा गाजलेला हा मुद्दा होता पेपरमध्ये काही दिवसापूर्वी। लक्ष द्या काय म्हटलंय यांनी, जानेवारी 2026 मध्ये प्रसिद्ध झालेला एक इंडेक्स आहे किंवा एक अहवाल आहे। आणि हा इंडेक्स काय म्हणतोय, नाव काय आहे तर हेनली पासपोर्ट इंडेक्स 2026 साठी काय झालेला आहे, प्रसिद्ध झालेला आहे हेनली पासपोर्ट इंडेक्स। आणि या इंडेक्सनुसार भारत हा जो देश आहे, भारत हा देश जगामध्ये कितव्या क्रमांकावरती आहे अशा पद्धतीचा जो काय प्रश्न आहे हा प्रश्न तुम्हाला डेफिनेटली विचारला जाईल। कारण हा इश्यू जो आहे मित्रांनो तो आपल्या चालू वर्षाचा आहे, 2026चा आहे। आणि मग परीक्षेमध्ये काय होत असतं तर अशा प्रकारचे जे काही इंडेक्स असतात किंवा रिपोर्ट असतात, या रिपोर्टवरती आपल्याला हमखास एक प्रश्न परीक्षेमध्ये बघायला मिळतो। म्हणून हे प्रश्न चांगले करायचे। आणि याचं करेक्ट उत्तर काय आहे तर 80 आहे। भारताचा नंबर यामध्ये कितवा आहे, 80व्या क्रमांकावरती भारत आहे। आणि आता मला तुम्ही कमेंट करून सांगा की या इंडेक्समध्ये पहिल्या क्रमांकावरती जगातला कुठला देश आहे ते मला एकदा तुम्ही कमेंट करून सांगा। आपण पुढे जाऊयात, नंतरचा प्रश्न बघूयात। नीती आयोग हा जो आहे हा भाजप यांच्या काळामध्ये आलेला आयोग आहे मित्रांनो। प्लॅनिंग कमिशन जे आहे ते प्लॅनिंग कमिशन यांनी बंद केलं होतं आणि यांनी हा नीती आयोग आपल्यासाठी आणला होता। नीती आयोगाच्या सज्जता निर्देशांक अहवालात 2022 आणि 2024चा हा अहवाल आहे। आणि या अहवालामध्ये महाराष्ट्राने कितव्या नंबरचं जे काय स्थान आहे ते पटकावलेलं आहे किंवा असा प्रश्न या ठिकाणी आपण तयार केला आहे। नीती आयोगाच्या निर्यात सज्जता निर्देशांक अहवालात 2022-24चा अहवाल आहे आणि अव्वल स्थान कुणाचं आहे म्हणजे पहिला क्रमांक कुणाचा आहे तर डेफिनेटली आपण जसं म्हणलो त्या पद्धतीने महाराष्ट्राचा आहे। या अहवालामध्ये किंवा या निर्देशांकामध्ये या यादीमध्ये महाराष्ट्राचा पहिलाच क्रमांक आहे। मग महाराष्ट्राचा पहिला क्रमांक आहे तर विद्यार्थी मित्रांनो दुसरा क्रमांक कुणाचा आहे बघा, तर निर्यात सज्जता निर्देशांकामध्ये दुसऱ्या क्रमांकावरचं कोणतं राज्य आहे तर ते राज्य तमिळनाडू आहे। कोणतं राज्य आहे, तमिळनाडू आहे। आणि तुम्हाला असा देखील प्रश्न या ठिकाणी पडेल की लहान राज्यामध्ये, लक्षात ठेवा बारकाईने ऐका, लहान राज्यांमध्ये निर्यात सज्जता निर्देशांकामध्ये पहिल्या क्रमांकावरती कोणतं राज्य आहे, पण राज्य कसे लहान राज्य म्हणायला हे लक्षात राहू द्या। आणि याचं करेक्ट उत्तर काय आहे, उत्तराखंड हे आहे। आणि गोवा हे जे आहे ना, गोवा हे जे राज्य आहे लहान राज्यामध्ये 5व्या क्रमांकावरती, हे पण तुम्ही लक्षामध्ये ठेवा या इंडेक्समध्ये। म्हणजे हाही आपला या ठिकाणी महत्त्वाचा पॉइंट होऊ शकतो। आणि नंतरचा प्रश्न आपण बघूया। कोयना नावाचं धरण आहे, प्रत्येकाला माहिती आहे। आणि कोयना धरणाचं जे काय वैशिष्ट्य आहे ते वैशिष्ट्य मला कमेंट करून सांगा। हे कसं धरण आहे आणि हे कुठे धरण आहे हे मला एकदा कमेंट करून सांगा। लक्ष द्या, आता कोयना धरणाच्या जलाशयाचं जे काय नाव आहे हे नाव चेंज करण्यात आलंय किंवा बदलण्याचा जो काय निर्णय आहे हा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला। आणि त्या धरणाचं नाव काय ठेवलेलं आहे किंवा त्या जलाशयाचं नाव छत्रपती शिवाजी महाराज कोयना जलाशय अशा पद्धतीचं नाव ठेवलेलं आहे। आणि निश्चितच ही खूप चांगली गोष्ट आहे मित्रांनो, कारण या ठिकाणी शिवाजी जलाशय म्हणण्यापेक्षा छत्रपती शिवाजी महाराज जलाशय असं जरा हे निश्चितच जरा एक मानसपद अशा प्रकारचं नाव या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं आहे। आणि हेही तितकंच महत्त्वाचं आहे की निवळ नेमकं नाव ठेवूनच म्हणजे विकास होणार नाही, तर त्या नावाबरोबर आपण काय केलं पाहिजे की सरकारला हालचाली करण्यामध्ये आपण किंवा आपला प्रतिसाद असणं हे खूप महत्त्वाचं आहे। आपण प्रतिकार करणं ते खूप गरजेचं आहे। ज्या ठिकाणी चुका होत आहे, योजना व्यवस्थित नसतील। आणि बघा आता इथे काय म्हटलंय, ट्रम्प यांना नोबेल पदक हे जे आहे हे नोबेल पदक प्रतिकात्मक स्वरूपामध्ये कुणी दिलं। आता तुम्ही म्हणाल प्रतिकात्मक म्हणजे काय असतं
तर प्रतिकात्मक म्हणजे काय, एखादं जे काय पदक आहे किंवा एखादा पुरस्कार हा विशिष्ट व्यक्तीला ऑलरेडी दिलेला असतो आणि ही व्यक्ती काय करत असते, हा पुरस्कार वर्ग करते दुसऱ्याकडे. तिला जर वाटलं की आपण समोरच्या व्यक्तीला द्यायला पाहिजे तर ती व्यक्ती स्वेच्छेने देऊ शकते. पण नोबेल कमिटीने काय सांगितलं होतं की आमचा हा जो पुरस्कार आहे हा पुरस्कार इतरांना हस्तांतरित करता येत नाही आणि जर त्या पुरस्कर्त्याचं म्हणणं असेल की त्याची जर स्वेच्छा असेल की मला हा पुरस्कार दुसऱ्याला द्यायचा आहे, एक मानद पुरस्कार आपण म्हणूयात, म्हणजे फक्त नावाला, अशा पद्धतीने जर पुरस्कार द्यायचा असेल तर देऊ शकता. त्याच्यामध्ये आमचा कुठल्याही प्रकारचा जो काय रोल आहे तो असणार नाही. आणि हा पुरस्कार मित्रांनो मारिया कोरिना मचाडो यांना मिळाला होता आणि या विरोधी पक्षनेत्या होत्या बघा. आणि कोणत्या देशाच्या विरोधी पक्षनेत्या होत्या आणि आता त्या सत्तेमध्ये आलेल्या आहेत ते मला एकदा तुम्ही सांगा. आणि नुकतंच अमेरिकेने काय केलेलं होतं तर त्या देशावरती लष्करी कारवाई केलेली होती आणि त्या देशावरती स्वतःचा काय मिळवला आहे, आत्ताच ताबा मिळवला आहे, ते तुम्हाला सांगायचं आहे. आणि इथे डोनाल्ड ट्रम्प हे जे आहेत हे काय करतोय तर जगामध्ये असं सांगत आहे प्रत्येक राष्ट्राला की मी शांततेसाठी लढा देतोय किंवा शांततेसाठी आम्ही लढत आहोत. आणि मग भारताने काय करायला पाहिजे तर रशियाकडून ऑइल विकत घ्यायला नाही पाहिजे असं तो सांगत आहे. आणि जेणेकरून आपण रशियाकडून ऑइल विकत घेत आहोत तर काय होत आहे की रशियाला त्याच्या माध्यमातून पैसा मिळत आहे आणि हा पैसा जे काय रशिया आहे युद्धासाठी वापरत आहे आणि युद्धामुळे वापरत आहे म्हणून जागतिक लेवलची जी शांतता आहे ती भंग होते. चला मुद्द्यात येऊ. आपल्या नंतरचा प्रश्न बघा. पहिला या ठिकाणी नमो बुक फेस्ट हा जो उपक्रम आहे किंवा हे पुस्तकाचं जे काय म्हणजे प्रदर्शन आहे ते कोणत्या शहरामध्ये आयोजित करण्यात आलेलं आहे तर नवी दिल्ली या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं आहे. आणि लक्षात ठेवा नमो बुक फेस्ट हे काय आहे तर हे फेस्ट असं आहे मित्रांनो ज्या माध्यमातून नरेंद्र मोदींनी जे काय त्यांच्या कार्यकाळामध्ये जे काय ध्येय धोरणं आखलेले आहेत किंवा निर्णय घेतलेले आहेत ते निर्णय या पुस्तकातून आपल्याला बघायला मिळणार आहेत. आता प्रत्यक्षात किती निर्णय आहेत अस्तित्वात आलेले तर हे आपल्याला निश्चितच माहिती झालेलं आहे. मग ते पुस्तकातून आपल्याला वाचायचे आहेत, हरकत नाही. पुढे आपण जाऊयात. बघा पद्मभूषण इलायाराजा यांना कोणता पुरस्कार जाहीर झालेला आहे, त्यांना ऑलरेडी पद्मभूषण हा पुरस्कार दिलेला होता आणि पद्मविभूषण हा देखील पुरस्कार आहे. पद्मविभूषण आणि पद्मभूषण हे दोन्ही पुरस्कार यांना मिळालेले होते इलायाराजा. आणि मग यांना नुकताच कोणता पुरस्कार मिळालेला आहे तर पद्मपाणी पुरस्कार अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव या महोत्सवाच्या दरम्यान हा पुरस्कार त्यांना दिला गेलेला आहे. मग त्याच्यावरच आधारित एक प्रश्न आहे बघा. हा प्रश्न आपण समजून घेऊ. जो 11 तारखेला MPSC ग्रुप C ला आलेला हा प्रश्न होता बघा. खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. काय म्हटलंय बघा, अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात पद्मपाणी जीवन गौरव पुरस्कार जो आहे या पुरस्काराने खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला किंवा कोणाला सन्मानित करण्यात आलेला आहे तर याचं करेक्ट उत्तर काय आहे, सई परांजपे यांना काय करण्यात आलेलं होतं, सन्मानित करण्यात आलेलं होतं. हा प्रश्न आजही महत्त्वाचा आहे मित्रांनो, लक्षात राहू द्या. पुढे जाऊयात आपण. नंतर बघा भारतातील पहिले पूर्णपणे कागद विरहित जिल्हा जो आहे किंवा जिल्हा न्यायपालिका कोणत्या राज्यामध्ये स्थापन करण्यात आलेली आहे तर याचं करेक्ट उत्तर काय आहे, केरळ हे राज्य आहे. या राज्यामध्ये प्रामुख्याने पेपरलेस जी जिल्हा न्यायपालिका आहे ही न्यायपालिका आपल्याला बघायला मिळणार आहे. आणि त्या न्यायपालिकेमध्ये काय होणार आहे मित्रांनो तर पेपरलेस जे काय कारभार ते चालणार आहे. कामाचं स्वरूप तसं असणार आहे म्हणजे ऑनलाईन सगळं जे काही काम आहे ते आपल्याला तिथे होताना दिसून येईल. या ठिकाणी आपण थांबूयात. आजच्या दिवशी एवढेच प्रश्न असतील आणि सर्वांनी व्यवस्थित हे प्रश्न नोट डाऊन करून घ्या. याच्या मायक्रो नोट्स काढल्या म्हणजे आपल्याला मल्टिपल रिव्हिजन करता येणार आहे. धन्यवाद.